पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पांझरेश्वर महादेव मंदिर इथं महाशिवरात्रीला भाविकांची अलोट गर्दी, रोषणाई लेजर शोनं उजळले वातावरण, महापौरांच्या हस्ते महाआरती। धुळे शहरातील पांझरा नदी पात्रात वसलेल्या पांझरेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। मंदिर परिसरात हर हर महादेवच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय झाले होते। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवण्यात आले होते। रात्री विशेष लेझर लाईट शो आयोजित करण्यात आला होता। या रोषणाईनं आणि प्रकाश झोतात मंदिराचं देखणे रूप पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अनेक भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद लुटला। यावेळी शहराच्या नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। आरती दरम्यान भाविकांनी मोठ्या भक्तिभावानं सहभाग घेतला। घंटानाद, मंत्रोच्चार आणि टाळ मृदंगांच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला। दरम्यान पांझरेश्वर महादेव मंदिराची उभारणी माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या संकल्पनेतून साकार झाली असल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली। महाशिवरात्रीच्या निमित्तानं इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर भक्तांची उपस्थिती पाहायला मिळाली। एकूणच भक्ती, रोषणाई आणि भव्य आयोजनामुळे पांझरेश्वर महादेव मंदिरात दिवसभर उत्साहाचं आणि श्रद्धेचं वातावरण अनुभवायला मिळाले। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।